नमस्कार. मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजेच MSW हा प्रवासच खूप रोमांचक आहे नाही का? आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फील्ड वर्क. पण त्याची सुरुवात होते कुठून? तर ती होते एका खूप महत्त्वाच्या पायरीने. आज आपण याच आगमन बैठकीबद्दल बोलणार आहोत. ती काय असते आणि ती यशस्वीपणे कशी पार पाडायची हे सगळं समजून घेऊया. फील्ड वर्कला सुरुवात करायची म्हणजे मनात थोडी धाकधूक असतेच, बरोबर? कारण आतापर्यंत जे काही पुस्तकात वाचलं ते प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलेली असते. हा एक खूप मोठा, एक्साइटिंग, पण कधी-कधी थोडा चॅलेंजिंग वाटणारा टप्पा आहे. चला तर मग या प्रवासाची पहिली पायरी कोणती आहे ते पाहूया. आणि ती आहे आगमन बैठक. इथूनच फील्ड वर्कची ऑफिशियल सुरुवात होते. ओके, मग सगळ्यात आधी काय करायचं? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करायचा आणि या आगमन बैठकीसाठीची वेळ ठरवून घ्यायची. ही आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप. आता प्रश्न येतो की ही आगमन बैठक म्हणजे नेमकं काय? तर बघा, ही एक ऑफिशियल मीटिंग आहे. ती कोण ऑर्गनाईज करतं? तर शैक्षणिक समुपदेशक किंवा क्षेत्र कार्य पर्यवेक्षक, ज्यांना आपण FWS म्हणतो. आणि या बैठकीचा एकच उद्देश आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला फील्डवर्कसाठी व्यवस्थित तयार करणं. बरं, मीटिंग तर ठरली, पण या मीटिंगमध्ये नक्की होतंय काय? काय काय डिस्कस केलं जातं? चला आता आत डोकावून पाहूया की या आगमन बैठकीत नेमकं काय घडतं. या एका बैठकीत अक्षरशः सगळी महत्त्वाची माहिती मिळते. म्हणजे बघा, फील्ड वर्कचा खरा उद्देश काय आहे, काय एक्सपेक्टेशन्स आहेत, एक स्टुडंट म्हणून जबाबदाऱ्या काय असतील, शिकण्याची प्रोसेस कशी असणार आहे, या सगळ्यावर चर्चा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे अनेकांना अवघड वाटतं, ते म्हणजे फील्ड वर्क जर्नल. ते कसं लिहायचं याचा प्रॉपर गायडन्स मिळतं. इतकंच नाही तर इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप कॉन्फरन्स का महत्त्वाचे आहेत आणि पहिल्या व्हिजिटची वेळ आणि ठिकाण हे डिटेल्ससुद्धा इथेच फायनल होतात. चला, मीटिंग तर झाली, सगळं मार्गदर्शन मिळालं, पण काम इथेच संपत नाही. खरं तर इथूनच पहिलं अधिकृत काम सुरू होतं, आणि ते म्हणजे रिपोर्ट रायटिंग. हो, हे अगदी लक्षात ठेवायचं आहे. ही मीटिंग झाली की त्यावर एक डिटेल रिपोर्ट लिहिणं कंपल्सरी आहे. त्याला पर्याय नाही, तो कामाचाच एक भाग आहे. आता हा रिपोर्ट कसाही लिहून चालत नाही. त्याचा एक प्रॉपर फॉर्मॅट आहे. वरती हेडरमध्ये बैठकीची तारीख, वेळ आणि सुपरवायझरचं नाव आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, रिपोर्टच्या बॉडीमध्ये सुपरवायझरने जेवढे मुद्दे डिस्कस केलेत त्या प्रत्येक मुद्द्यासाठी एक वेगळं सबटायटल लिहायचंय. यामुळे रिपोर्ट एकदम क्लिअर आणि सुटसुटीत दिसतो. एक चांगला रिपोर्ट लिहिण्यासाठी ही 3 स्टेप प्रोसेस फॉलो करणं खूप फायद्याचं ठरतं. स्टेप 1, आधी एक रफ ड्राफ्ट तयार करा. जे काही आठवतंय, ज्या नोट्स काढल्या आहेत ते सगळं लिहून काढा. स्टेप 2, आता तो ड्राफ्ट वाचा आणि त्यातल्या चुका दुरुस्त करा, वाक्यरचना सुधारा. आणि मग स्टेप 3, फायनल करेक्शन केलेला रिपोर्ट जर्नलमध्ये लिहा. असं केल्याने रिपोर्ट एकदम परफेक्ट बनेल. आता एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, आणि याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तो म्हणजे हा रिपोर्ट स्वतःच्या हस्ताक्षरात म्हणजे हँडरायटिंगमध्येच असला पाहिजे. बघा, गाईडलाईन्समध्ये सुद्धा हे अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे की जर्नल स्वतःच्या हस्ताक्षरात लिहा आणि अहवाल कधीही टाईप करू नका. त्यामुळे हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवायचा. ओके, तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात रिकॅप करूया. म्हणजे सुपरवायझरची भूमिका काय आणि स्टुडंटची भूमिका काय हे एकदम क्लिअर होऊन जाईल. हे बघा, इथे दोन्ही बाजूंच्या जबाबदाऱ्या एकदम स्पष्ट आहेत. सुपरवायझरचं काम काय? तर मीटिंग ऑर्गनाईज करणं आणि आवश्यक गायडन्स देणं. आणि विद्यार्थ्याचं काम काय? तर त्या मीटिंगला हजर राहणं, व्यवस्थित नोट्स काढणं आणि मग त्यावर रिपोर्ट लिहिणं. हे बॅलन्स खूप महत्त्वाचं आहे. ही आगमन बैठक आणि तिचा रिपोर्ट ही तर फक्त सुरुवात आहे. खरा प्रवास तर पुढे आहे. आणि हा फील्डवर्कचा प्रवास व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात इतकं काही शिकून जाईल ज्याची कल्पनाही केली नसेल. तर ह्या नव्या प्रवासासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.